नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, थकीत पीक विमा वाटपाला आता सुरुवात झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर सन 2024चा जो काही खरीप हंगामाचा पीक विमा आहे त्याचं वाटप आता चालू झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात खरीप पीक विम्यासाठी रक्कम जी आहे ती मंजूर झालेली होती, परंतु काही कारणामुळे ती रक्कम जवळजवळ 40% रक्कम वितरित करण्याची बाकी होती। त्यासाठी विविध आंदोलनं झाली। रविकांत तुपकर असतील असे जे शेतकरी संघटनेचे नेते आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्यानंतर आता ही रक्कम वितरणाला सुरुवात झालेली आहे। तसेच बघा, आपण पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांना या संबंधीचे जे काही मेसेज असतील ते प्राप्त झालेले आहेत। सोलापूर जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना याचे मेसेज आलेले आहेत। या संबंधी तुम्ही जे काय PMFBY याच्यावरती जाऊन किंवा तुमचं जे व्हॉट्सअपचं चॅटबॉट आहे याच्यावरती सुद्धा तुम्ही जाऊन तुमचं ते जे काही स्टेटस आहे ते तुम्ही चेक करू शकता। तर बघा, ज्यांचं कोणाचं खरीप 2024चं पीक विमा प्रलंबित असतील तर अशा शेतकऱ्यांचे, जे कोणी पात्र शेतकरी असतील त्यांचे पीक विमे यायला सुरुवात झालेली आहे। परंतु बघा, याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना मेसेज येत नसेल तर त्यांनी जे काही PMFBY वेबसाईट आहे त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तसेच चॅटबॉटचा जो काही व्हॉट्सअप नंबर आहे तो सुद्धा व्हॉट्सअप नंबर आपण खाली दिलेला आहे। तर त्या व्हॉट्सअपवर पण तो व्हॉट्सअप नंबर तुम्ही जो पीक विमा भरताना नंबर लिंक केलेला आहे त्याच नंबरला ते व्हॉट्सअप नंबर लिंक होणार आहे। त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आले नसतील त्यांनी या चॅटबॉटच्या माध्यमातून आणि PMFBY ही जे काही त्यांचं वेब पोर्टल आहे त्याच्यावरून जाऊन तुम्ही आपलं स्टेटस चेक करू शकता। आता ते नेमकं स्टेटस कसं चेक करायचं ते सुद्धा आपण मागे सुद्धा व्हिडिओ बनवला होता, परंतु अजून शेतकऱ्यांना व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण चॅटबॉट कसं वापरायचं आणि PMFBY वरून तुमचं नेमकं पीक विम्याचं भरलेल्या स्टेटस कसं चेक करायचं हे सुद्धा पाहणार आहोत। तर आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा नक्की पाहूया। धन्यवाद।